या प्रोपेलरनी आपला कार्यक्रम पण होऊ शकतो होतो। आतमध्ये ड्रोन जप्त करतो। तुम्हाला जर ते अप्रूव्ह झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 8 लाखाची 2 ड्रोन, 16 लाख प्लस 2 ट्रेनिंग्सला ट्रेनिंगसाठीची कॉस्ट। हे कोणी होत नाही जनरली, त्यामुळे भरपूर सारे ॲक्सिडेंट होतात। हो, कार्यक्रम करेक्ट होतो। मध्ये टाकलं डीजी स्काय एरोस्पेस मॅप, तर तुम्ही ती लोकेशन जर टाकली तर तिथं 3 झोन, जनरली 3 झोन बनवलेले आहेत। मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल ॲव्हिएशन किंवा डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल ॲव्हिएशननी 3 झोन्स बनवलेले आहेत। एक रेड झोन असतो, नावाप्रमाणेच लक्षात येईल तुमच्या, एक रेड झोन असतो, एक येलो झोन असतो आणि एक ग्रीन झोन असतो। तर जनरली रेड झोनमध्ये काय नाही आपण उडू शकतो की नाही उडू नाही उडू शकत। तर रेड झोन अशामुळं बनवलेला असतो, जो एअरपोर्ट असतं तुमचं, एअरपोर्टपासून सराउंडिंग 5 किलोमीटरचा जो एरिया आहे तो रेड झोन असतो जनरली। किंवा जिथं जिथं तुमचे नेव्ही किंवा म्हणजे आपले आर्मीचे खूप सेन्सिटिव्ह कॅम्प्स वगैरे असतात, ठीक आहे, किंवा एअरफोर्सचे काही म्हणजे जे ठराविक उड्डाणं तिथून होतात तो स्पेस, तो एरिया पूर्ण रेड झोनमध्ये असतो। सराउंडिंग एअरपोर्टच्या सराउंडिंग 5 किलोमीटर आणि अदर जे इवन मोर दॅन 5 किलोमीटर पण असू शकतो, पण तिथं काहीतरी इम्पॉर्टन्स असून ते तुम्हाला कुठं पाहता येईल, मी जे सांगितलं डीजी स्काय जे आहे, डीजी स्कायच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता की तुमचं तिथं लोकेशन टाकलं तर तुमचं लोकेशन कुठल्या झोनमध्ये येतं ते बरोबर दाखवत येतं। मग समजा हे झोन माहिती आहे, हा आपण जिथं बसलेलो आहे हा कुठला एरिया माहिती आहे, रेड झोन आहे, एअरपोर्ट जवळ। हां, तर कधी कधी आपण रेड झोनला उडवू शकतो का? नाही, लिगली आपण उडू शकत नाही। आणि आमच्या इथली एक घटना सांगतो की आम्ही फोटोग्राफी, एरियल फोटोग्राफीला ड्रोन बोलवला होता, तर विदिन फ्रॅक्शन हाफ एन आवरच्या आतमध्ये ती टीम येऊन तो ड्रोन जप्त करतो, कारण रेड झोनमध्ये आहे। आपण ह्याची परमिशन घेतले, स्पेशल परमिशन आहे, आणि स्पेशल परमिशन पण फक्त गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला दिलेली आहे। जनरली रेड झोनमध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं तर फ्लाय करताच येत नाही, ठीक आहे। येलो झोन जो असतो तो विथ परमिशन तुम्हाला फ्लाय करता येईल। आणि तिसरा असतो ग्रीन झोन, ग्रीन झोनमध्ये तुम्ही बिनधास्त फ्लाईंग करू शकता। हे जे ड्रोन्स आहेत त्याचे तुम्हाला पंखे दिसत आहेत, त्याला प्रोपेलर म्हणतात। म्हणजे मोटरच्या हिशोबाने म्हणजे सिंगल मोटर, डबल मोटर त्या हिशोबाने पण कॅटेगरायझेशन असतं, परंतु जर आपण मोर इम्पॉर्टंटली पाहिलं तर वजनाच्या बेसिसवर त्याचं क्लासिफिकेशन होतं। नॅनो असतो 250 ग्राम किंवा त्याच्या आतमधला जो वेटचा वजनाचा जो ड्रोन असतो तो नॅनो ड्रोन म्हणतात त्याला, ठीक आहे। त्याच्यानंतर मायक्रो असतो 250 ग्राम ते 2 किलो, ठीक आहे। त्याच्यानंतर असतं स्मॉल 2 किलो ते 25 किलो। आपला ड्रोन आहे स्मॉल, त्याचं 25 किलोच्या आतमध्ये म्हणजे 24 किलो समथिंग वजन आहे स्मॉल। आणि त्याच्यानंतरचा जो असतो तो मिडियम असतो 25 ते 150 किलो आणि मोर दॅन 150 किलोचा लार्ज, हे कॅटेगरायझेशन आहे। तर आपला जनरली जे ॲग्रिकल्चरचे सध्याचे जे ड्रोन्स आहेत ते सर्वच्या सर्व ड्रोन्स स्मॉल कॅटेगरीमध्ये, ठीक आहे। भरपूर साऱ्या कंपनीज आहेत, भरपूर सारे व्हेरिएशन्स आहेत प्राईजमध्ये। या ड्रोनची जी प्राईज आहे ती 10 लाख आहे, ओके, परंतु 4 ते 5 लाखापासून पण ड्रोन्स अवेलेबल आहे विथ सिमिलर कॅपॅसिटी डिफरंट कंपनीची। तुम्हाला जर आता तुम्ही म्हणाल की हे आपल्याला इकॉनॉमिक नाही आहे, बरोबर। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सध्याला ड्रोन दीदी ही एक सध्या स्कीम आली, एक 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी लॉन्च झालेली आहे ड्रोन दीदी, माहिती आहे कोणाला, कल्पना आहे? त्यामध्ये तुम्ही जर टाकलं तर जे आपले सेल्फ हेल्प ग्रुप आहे वुमन्सचे, त्यांच्यासाठी ती स्कीम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची। त्याच्यामध्ये काय 2 ड्रोन त्या एका सेल्फ हेल्प ग्रुपची माहिती मागवणार, जर कोणी असेल ॲक्टिव्ह तर तुमच्या सेल्फ हेल्प ग्रुपची माहिती डिपार्टमेंटला द्या, डिपार्टमेंट ऑफ जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट वगैरे आहे त्यांना, मग ते त्याला स्क्रुटिनी करून तुम्हाला जर ते अप्रूव्ह झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 8 लाखाची 2 ड्रोन, 16 लाख प्लस 2 ट्रेनिंग्सला ट्रेनिंगसाठीची कॉस्ट, ठीक आहे। ते पण पूर्ण महिला पाहिजे, ठीक आहे, पूर्ण ग्रुप पण सेल्फ हेल्प ग्रुपचा हा महिलांचा, प्लस जे ट्रेनिज असतील ते पण महिलांचे।
तर मला सांगा कुणीही उडू शकतो का? समजा म्हणजे कोण उडू शकतो त्याला? ज्याला प्रॉपर ट्रेनिंग मिळाली, प्रॉपर ट्रेनिंग, टेक्निकल नॉलेज आहे, टेक्निकल आता मी तुम्हाला ट्रेनिंग देतोय ड्रोन, तुम्ही उडवू शकता का? हो. नॉलेज लागेल ना त्याचं. ठीक आहे, नॉलेज आहे, हायली स्किल्ड आहेत, बरोबर. आता जसा मी आहे, मी तुम्हाला सर्व माझ्यातली जी स्किल आहे, ट्रेनिंग आहे ती तुम्हाला दिली. तुम्हाला उडवायला समजा मी देऊ शकतो का? तुम्ही उडवू शकता का? नाही सर, प्रॅक्टिकल नॉलेज पण तर भेटणार नाही. ठीक आहे, प्रॅक्टिस पण दिली तुम्हाला. त्याची परवानगी पाहिजे असेल कदाचित. ऍक्च्युली जसा तुमचा विमानाचा पायलट असतो तसं ह्याचा पण पायलट असतो. आणि जोपर्यंत तुम्हाला पायलट सर्टिफिकेट नाही, हा ड्रोनचा UID नंबर असतो सगळं, म्हणजे एकदम जर हा उडला, आता वरून फ्लाईट सुरू आहे ना, हा जर ड्रोन मी इथं उडवला तर ते DG स्कायला म्हणजे जे आहे सिव्हिल एव्हिएशनला कळतं की हा UIN IDचा जो ड्रोन आहे या लोकेशनला उडत आहे. याचे रजिस्टर पायलट असतात. ठीक आहे. अदर दॅन 4, आता ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही 4 जण आहे. जर अदर दॅन दुसरा कोणी उडवत जर असेल, समजा ते जर समजलं तर त्याच्यावर लिगल कारवाई होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळं पायलट सर्टिफिकेट असतं, RPA पायलट सर्टिफिकेट, ते त्याची गरज असते. आणि त्याच्यासाठी 5 दिवसाची ट्रेनिंग कंपल्सरी असते. त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पास व्हावं लागतं आणि त्यानंतरच तुम्ही ड्रोन लिगली उडवू शकता. ठीक आहे. बाकी तुम्हाला कितीही येऊ द्या, तुम्ही म्हणजे कितीही एक्सपर्ट असू द्यात, परंतु लिगली तुम्ही ड्रोन त्याच वेळेस उडवू शकता ज्यावेळेस तुम्ही ऑथराइज्ड पायलट आहात DGCAची. त्याची जर लिस्ट पाहिजे असेल, DGCAच्या वेबसाईटवर जाऊन खूप मोठी लिस्ट आहे. सध्याला मागच्या 1 वर्षापासून खूप मोठी डेव्हलपमेंट झाली. तर कोण ट्रेनिंग घेऊ शकतं? बरोबर, कुणीही घेऊ शकतं का? ज्याच्याकडे अवेलेबल आहे किंवा त्यांना ज्याच्याकडे ड्रोन अवेलेबल आहे मिळालेलं आहे गव्हर्नमेंट सबसिडी, असं नाही. त्याच्यासाठी एज्युकेशन लागत असावं, क्वालिफिकेशन लागत असावं. पहिलं कसं होतं अगोदर, जसं तुम्हाला पायलटला तुम्हाला पासपोर्ट लागत, म्हणजे पायलट बनायचं असेल किंवा तुम्हाला बाहेर जायचं तुम्हाला पासपोर्ट लागतो. तसं आमच्या वेळेस काय होतं की तुम्हाला पासपोर्ट असणं कंपल्सरी आहे 1 आणि 10वी पास, 10वीपेक्षा जास्त. तर आता पासपोर्टची टर्म्स अँड कंडिशन आम्ही फीडबॅक दिल्यामुळे पासपोर्टची टर्म्स अँड कंडिशन काढलेली आहे. कारण त्याच्यामुळं काय व्हायचं, आपले जे रुरल यूथ होते त्यांना प्रॉब्लेम अडचण जायची. त्याच्यामुळे आता सध्याला फक्त तुम्ही 10वी पास पाहिजे आणि तुम्ही मग ती ट्रेनिंग करू शकता. आता ट्रेनिंगचे सेंटर कुठं आहे? बरोबर, आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर MPKV राहुरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तिथं होतं. आता त्यामध्ये पण ते ट्रेनिंगचा खर्च किती? बरोबर, 5 दिवसाची ट्रेनिंग असते तुम्हाला, 2 दिवस थिअरी असते आणि 3 दिवस प्रॅक्टिकल असते. त्यानंतर एंडला एक्झाम असते अर्धा तासाची आणि मग तुम्हाला सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट होतं. फेल कोणी होत नाही जनरली, त्यामुळे भरपूर सारे ॲक्सिडेंट होतात. हो, कार्यक्रम करेक्ट होतो. कारण एवढं सोपं नाही आहे आणि जेवढं एज जास्त तेवढे ॲक्सिडेंट जास्त होतात जनरली. तुमच्या मुलांना द्या ज्यांना गेमिंगचा हे आहे ना सवय, गेम म्हणजे गेम खेळायची, व्यवस्थित चालवतील तुमच्यापेक्षा. तर तुम्ही ट्रेनिंग घेऊन या तरीसुद्धा ते व्यवस्थित चालवतील. तर मेन काय तुमचं त्याच्यावर ह्याच्यावर हे जे रिमोट आहे, ठीक आहे, हे रिमोट आहे. जसं तुमचं TVचं किंवा गेमचं जो रिमोट असतो त्याच्यानुसार हे रिमोट. तर या रिमोट याच्याशी सेन्सरनी कनेक्टेड असतं. ठीक आहे. कनेक्ट झाल्यानंतर आता तुम्हाला पायलटला मॅन्युअलीच उडवावं लागतं का ड्रोन? नाही, ऑटो मोडवर पण उडवू शकतो. ऑटो मोडवर पण उडवू शकतो. बरोबर आहे. याच्यामध्ये 2 म्हणजे कंडिशन्स आहेत. ऑटो मोडवर कधी उडवू शकतो आणि मॅन्युअलवर कधी उडवू शकतो सांगता येईल कोणाला? जनरल सिंपल लॉजिक आहे. जेव्हा तिथे काही म्हणजे झाडं वगैरे नसेल जवळपास, तिथे जिथं ऑब्स्टॅकल्स म्हणतो आपण, ज्याला अडथळे म्हणतो ना, तर जर अडथळे असतील, तुमची फील्ड 1 एकरापेक्षा छोटी असेल, खूप छोटी फील्ड आहे 1 एकरापेक्षा कमी, तर तिथं जनरली मॅन्युअली उडवावं लागतं. जसं आपण आता उडवणार आहे मॅन्युअली उडवणार आहे. परंतु याच्यामध्ये असाही ऑप्शन आहे की तुम्ही 1 एकरपेक्षाही मोठी फील्ड असू द्या किंवा मिनिमम 1 एकराची फील्ड जर असेल तर तुम्ही 4 कोपऱ्यावर
तुम्ही जसं मॅपिंग करतो आपण है ना, तसं ह्याच्यामध्ये मॅप दिसतो तुम्हाला. तुम्ही इथं समजा एक मॅप घेतला, त्यानंतर त्या कोपऱ्या असं 4 कोपऱ्यावर जर केलं तर त्याची जी कॅपॅसिटी आहे ती 7 मिनिटाची कॅपॅसिटी आहे. 7 मिनिटामध्ये 1 एकर एरिया कव्हर करतो. बरोबर, 7 मिनिट्स 1 एकर. पाणी किती लागतं? 10 लिटर. 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर. बरोबर आहे. आपण नॅपसॅक स्प्रेअरने जर स्प्रेइंग केली तर किती वेळ लागतो आपल्याला, म्हणजे किती पाणी लागतं आणि किती वेळ लागतो जनरली 1 एकरासाठी? 10 लिटर 100 लिटर 100 लिटर. 100 लिटरमध्ये होतं. किती 5 मिनिटं किंवा 7 मिनिटं. आपला पंप 15 लिटरचा असतो. बरोबर, 5 ते 6 पंप जनरली कसं असतं, वाढीनुसार तुमच्या क्रॉपच्या वाढीनुसार असतं. छोटं असेल सुरुवातीला कमी पंप, 4 पंपात 3-4 पंपात 1 एकर कव्हर होतं. जसं वाढतं, आता तुम्ही गुलाबी बोंडाळीसाठी जर म्हटले 4 पंपात 1 एकर एरिया कव्हर करतो शेवटला तर ते होणार नाही. बरोबर, तर व्हॅरी असतं. जनरली 200 लिटर पाणी म्हणतो आपण. जनरली नॅपसॅक स्प्रेअरनी जर कॉटन क्रॉपवर तुम्हाला कव्हर करायचं 200 लिटरचं पाणी लागतं. हे किती पाण्यामध्ये करतं? 10 लिटर. 10 लिटर पाण्यामध्ये. आता डोज इन्सेक्टिसाईडचा आपण जो डोस मारतो जनरली तो यात किती असावा? पूर्ण एका एकरासाठी जेवढा लागतो ते. एका एकरासाठी जेवढा डोस लागतो तेवढा एका 10 लिटरच्या पाण्यात टाकायचं. आता उदाहरण घ्या, तुम्ही एखादा प्रोफेनोफॉस कॉमन कॉटनमध्ये मारलं जातं. बरोबर, प्रोफेनोफॉसचा डोस किती आहे? 30 ml पर पंप. 3 ml पर लिटर. जर मोर एक्झॅक्टली आपण लिटर वाईज गेलो तर 3 ml. 200 लिटर पाणी मी सांगितलं होतं नॅपसॅकसाठी. किती औषध लागणार आहे? 600 ml. 600. ही 600 ml ची बॉटल येते ना जनरली. आता ही 600 ml तुम्हाला त्या एका एकरात मारायचं असतं. तर ते 600 ml ची बॉटल तुम्हाला 10 लिटरमध्ये टाका. 10 लिटर. आता कुठले इन्सेक्टिसाइड मारू शकतो आपण? सगळेचे सगळे इन्सेक्टिसाइड ड्रोन द्वारे मारू शकतो का आपण? मारू शकतो का? टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, कारण ह्या छोट्या छोट्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत आणि तुम्हाला ह्या फील्ड लेवलवर ड्रोन इंट्रोड्यूस होणार आहे. एक खूप फास्ट आहे प्रोसेस. पुढच्या 5-6 महिन्यामध्ये किंवा 1-2 वर्षामध्ये कॉमन होतील ड्रोन्स. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की या गोष्टी माहिती. तुम्ही सगळे इन्सेक्टिसाइड मारू शकता का? नाही मारू शकत. तुम्हाला कुठले इन्सेक्टिसाइड मारू शकता हे कसं चेक करणार तुम्ही? रेड लेबल वाले आंतरस्रावी जे आहे ते पण नाही मारू शकत. हां, लिक्विड फॉर्मचे आपण गॅस पॉइझन नाही मारू शकत. असं नाही, ॲक्च्युली कसं असतं हे ड्रोनचं ॲज पर रूल्स. जसं प्रत्येक मशीनला SOP असतं, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, SOP. तशी याची पण SOP आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरची. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर पहिल्याच याच्यामध्ये भेटून जाईल. त्याच्यामध्ये एक PDF फाईल आहे, त्याच्यामध्ये कुठले इन्सेक्टिसाइड क्रॉप वाईज मारू शकता तुम्ही ते दिलेले. अदर दॅन ते तुम्ही मारू शकत नाही. त्याच्यामध्ये देईल इन्सेक्टिसाइडची लिस्ट दिलेली आहे. ती का बरं दिलेली आहे? 30 लिस्ट का दिलेली असेल म्हणजे अंदाज काही? कारण ती टेस्ट केलेली आहे. बाकीचे इन्सेक्टिसाइड टेस्ट झालेले नाही. आपण सुरुवातीच्या फेजमध्ये आहोत. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल कुठले इन्सेक्टिसाइड कुठल्या कंपनीवाला येत असेल कुठलेही मारा, तर ते चुकीचं आहे. या काय होऊ शकतं, समजा तुम्ही कुठले इन्सेक्टिसाइड मारले, काय काय होऊ शकतं, काय काय परिणाम होऊ शकतात? विषबाधा होऊ शकते. अगदी बरोबर. अजून क्रॉप जळू शकते, कारण की एकाच वेळेस पूर्ण टाकत औषध आपण त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. क्रॉप जळू शकते. तुमच्या साईडला विहीर आहे, बरोबर, त्याद्वारे वॉटर कंटॅमिनेट होऊ शकतं. गुरांचा चारा आहे साईडला. ठीक आहे. आणि जनरली आपले जे केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये 3 ग्रुप असतात: इन्सेक्टिसाइड्स, फंगिसाइड्स आणि हर्बिसाइड. पेस्टिसाइड ही कॉमन टर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्सेक्टिसाइड, फंगिसाइड, हर्बिसाइड हे तिन्ही इन्क्लूड होतं. त्याला पेस्टिसाइड म्हणतो आपण. या तिघांना एक कॉमन टर्म आहे पेस्टिसाइड. जर आपण पेस्टिसाइड्समध्ये अजून डिटेल गेलो तर इन्सेक्टिसाइड जे इन्सेक्ट कंट्रोलसाठी वापरतो
ते इन्सेक्टिसाईड, फंगीसाईड जे बुरशीनाशक वापरतो ते फंगीसाईड, हार्बिसाईड जे म्हणजे वीडसाठी वापरतो ते हार्बिसाईड. मला सांगा काय रिस्क आहे, कुठल्या कंपोनंट मारण्यामध्ये जास्त रिस्क आहे आपली? या 3 मध्ये इन्सेक्टिसाईड, फंगीसाईड्स आणि हार्बिसाईड. हार्बिसाईड का बरं? प्लांट डॅमेज होऊ शकतो पण हां, प्लांट एकदम डॅमेज होऊ शकतो. प्लांट डॅमेज होऊ शकतं. सगळ्यात जास्त भांडणं होतील शेजाऱ्याबरोबर. कारण की दुसऱ्या जर व्हरायटीचा प्लांट जर असला, व्हरायटी नाही, दुसरा crop Herbicides असला तुम्ही तर. जर मारले आणि शेजारचं क्रॉप असू द्या, बरोबर, शेजारच्या समजा तुम्ही आता तुमचं पूर्ण क्रॉप निघालेलं आहे, तुम्हाला वीड जसं आपण म्हणतो ना सोईंगच्या अगोदर आपण थोडंसं विडीसाईड मारतात लोक जनरली, जे बागायतदार जे असतात ते थोडंसं पाणी देऊन नंतर विडीसाईड मारतात. तर अशा वेळेस जर मारायचा आपण विचार केला तर शेजारच्या फील्डमध्ये जर एखादा क्रॉप आहे आणि मला सांगा 10 लिटर पाण्यामध्ये कसं काय कव्हर करू शकतं? काय लॉजिक आहे याच्यामध्ये? आणि ते फास्ट जाते खूप, फास्ट जाते हा एक आहे. एकदम बारीक कण त्याचे उडतात. सर्वात महत्वाचं आहे नोझल. हम्म. त्याचे जे निघणारे ड्रॉपलेट्स Micro आहेत ते droplets. तुम्ही जर खाली पेपर जरी ठेवला, व्हाईट पेपर, तरी तुम्हाला त्यावर पण समजणार नाही की ते ड्रॉपलेट्स पडले. एवढे बारीक. स्मॉल बारीक ड्रॉपलेट्स असतात. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस थोडं पण वारं जर आलं तर ते जे कणस आहेत म्हणजे ड्रॉपलेट्स आहेत ते नॉन टार्गेट एरियावर जाऊ शकतात, है ना. नॉन टार्गेट एरिया म्हणजे आपण जो टार्गेट ठेवले त्याच्या व्यतिरिक्त. हे एक मोस्ट सध्याला जो फेसिंग डिसएडव्हान्टेज आहे ड्रोनचा तो आहे. त्यामुळं रिकमेंड करतो आपण की कधी मारायचं, ज्यावेळेस हवेचा वेग कमी आहे, शांत याच्यात मारायचं आणि दुपारी मारायचं नाही. का बरं? कीड वगैरे ते पाण्याच्या खाली जाऊन राहतात. आपण ज्यावेळेस आता ड्रोन उडू, तुम्ही पाहाल की पाण्याच्या खाली असू नाही तर आत असू, त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स एवढा असतो की तुमचं झाड पूर्ण असे होतं. सांगा मला, फोटोसिंथेसिस वारा नसतो, वारा ऊन प्रकाश, ऊन जास्त असतं. ठीक आहे, ऊन आहे त्याच्यामुळे काय होईल? येस, कोण बोललं वेपराईज? हां, हे सर्वात महत्वाचं आहे. कारण ड्रॉपलेट साईज खूप छोटी असते, त्यामुळे वेपरायझेशन होण्याचे चान्सेस असतात आणि होतात. त्यामुळे आणि त्यातल्या विदर्भासारख्या ठिकाणी दुपारचं ड्रोनची फवारणी अवॉइड करा. ठीक आहे. मी जसं सांगितलं की 7 मिनिटामध्ये 1 एकर. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की बाबा आता हे कशावर चालतं? बॅटरीवर चालतं. मग बॅटरीची कॅपॅसिटी काय आहे, बरोबर, किंवा बॅटरीची लाईफ काय आहे? तर जर एक ड्रोन सोबत जनरली कंपनी 4 बॅटरीज देतात, म्हणजे 2 सेट देतात. एक सेट म्हणजे एक सेट लागलेला, एक इकडून बॅटरी ती ब्ल्यू कलरची दिसते तुम्हाला, त्या साईडने दुसरी ब्ल्यू कलरची. तर याची जी लाईफ आहे 500 सायकल्स ही लाईफ आहे त्याची. म्हणजे 500 वेळा चार्ज झाली पाहिजे आणि 500 वेळा डिस्चार्ज झाली पाहिजे, ही जनरली लाईफ आहे. आणि एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर किती वेळ चालते? किती वेळ चालू शकते? 15 ते 20 मिनिट. 15 ते 20 मिनिट, अगदी बरोबर. 2 फ्लाईट्स, 7 दुने 14. आणि असाही प्रश्न पडेल की समजा ड्रोन उडत आहे आपलं आणि बॅटरी संपली आहे ना, बरोबर आहे, काय होईल? आधीच इंडिकेट करते आपल्याला त्याचं. इंडिकेटर देत असेल. सिग्नल देत असेल. इंडिकेटर एक बरोबर आहे. 46% बॅटरी आल्यानंतर ड्रोन उडतच नाही. अच्छा. आणि चालू मध्ये जर समजा 46 वर आली बॅटरी तर ड्रोन जिथून उडाला तिथं वापस येतो. ठीक आहे. डिस्टन्स किती असतो? हो, डिस्टन्स किती असू दे. 46% बॅटरी जर आली, 46-45%, तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सांगणार प्रॉपरली की बॅटरी इज लोअर दॅन रिकमेंडेड. GPS ट्रॅक करतो नाही, याच्यात बॅटरी असते ना, याच्यात सांगतो ना, त्याला कनेक्टेड आहे ना, ते सेन्सर आहेत ना, त्याला कनेक्टेड असतं हे. जिथे रिमोट आहे तिथे तो रिटर्न येतो. हो, जिथून टेक ऑफ झालं तिथून, रिमोट तिथून नाही. आता मी इथून उडवतोय ना तर इथं वापस येणार. ठीक आहे. आता फक्त एक फ्लाईट घेऊ आपण याच्यासाठी की बॅटरी ऑलरेडी कनेक्टेड आहे. त्यानंतर तुम्ही पहा त्याची ड्रॉपलेट साईज काय असते, त्यानंतर वारे, आता सध्याला वारं नाही आहे, परंतु जर वारं आलं तर काय होतं. ठीक आहे.
आणि नंतर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर त्या हिशोबाने तुम्ही ते पिकाच्या किती हाईटवरून उडवायचं? जनरली 3 फीट फ्रॉम द टॉप कॅनॉपी ऑफ द तुमची जी शेंडा असतो शेंड्यापासून 3 ठीक आहे, हे रिकमेंडेशन असतं. परंतु त्याच्यामध्ये सेटिंग असे आहे की 2, 3, 4, 5 पर्यंत तुम्ही नेऊ शकता. त्याचा जो डिस्टन्स असतो ना रिमोटपासून ड्रोन किती अंतरापर्यंत कंट्रोल होऊ शकतो, किती होऊ शकतं अंदाज 5 किलोमीटर. 5 किलोमीटर 5 आणि वर सर वर 5 किलोमीटर हां वर. याच्यापासून अंतर 5 किलोमीटर. अच्छा 5 किलोमीटरचा रेंज कुठलं वर किंवा असं सर? 5 किलोमीटर सगळं. नाही सेफ्टी ऑफ कर ना. ओके हे काय केलं मी चेक केला. एअर पूर्ण करून टाकलं. एअर सर्व महत्वाचं एअर काढून टाकलं. काय होतं ज्यावेळेस आपण ड्रोन उडवणार आणि त्यानंतर ज्यावेळेस स्प्रेचं स्विच असते त्यावेळेस ऑन करू त्यावेळेस समजतं का अरे एअर आहे स्प्रे होत नाही. या प्री चेक म्हणजे फ्लाईटच्या प्री चेक काय करायचं असतं ते सांगितलं. आणि आता स्प्रेइंग ओके आहे. ज्यावेळेस तुम्हाला उडवायचं आहे ड्रोन ॲक्च्युली इथं 2 फंक्शन दिलेले आहेत. हे जे आहे हे जे लेफ्ट साईडचं आहे या लेफ्ट साईडनी तुम्हाला फ्लाईट टेक ऑफ आणि लँड ठीक आहे. हे जे आहे राईट साईडचं इवन ह्याने आपल्याला रोटेट पण करू शकतो ड्रोनला. आता समोर गेला मला मॅन्युअली उडवायचं आहे तर मी रोटेट करू शकतो याने लेफ्ट आणि राईट. जर ह्याला मी सरळ वर केलं तर वर जाणार खाली लँड होणार. त्यानंतर हे आहे पिच फॉरवर्ड पिच बॅकवर्ड म्हणजे समोर पाठीमागं पिच राईट पिच लेफ्ट ठीक आहे. गेमिंगसारखंच आहे ठीक आहे. आणि जनरली जे मोड्स असतात ठीक आहे 2 मोड्स असतात. एक लॉयटर मोड आणि एक ऑटोमेशन म्हणतात. लॉयटर मोड म्हणजे मॅन्युअल ठीक आहे. याच्यावर बटन्स दिलेले आहेत खाली ABCDEF. तर जे ए असतं हे मॅन्युअल असतं लक्षात घ्या. आता हे कंपनीने कुठलं असाइन केलं हे त्या वेळेस त्या कंपनीनुसार चेंज होतं. परंतु याचं सांगतो हे आयोटेक वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडकडून घेतलेलं आहे. तर त्याचं ए आहे हे मॅन्युअल आहे, बी आहे ते ऑटोमेशन आहे. तर सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट ऑटोमेशन कधीच करायचं नाही. तुम्ही ऑटोमेशन सेट केलं प्लॅन अगोदर तुम्ही मॅन्युअल उडवायचा थोडा लांब न्यायचा ड्रोन आणि मग बी दाबून द्यायचा म्हणजे ऑटोमेशन ठीक आहे. मग ऑटोमॅटिक ते बरोबर त्या जिथं तुम्ही स्प्रेइंग स्टार्ट दिलेलं आहे तिथून सुरू होईल ठीक आहे. याचा जो स्वात एरिया असतो म्हणजे एकदा ड्रोन जातो ना तो किती एरिया कव्हर करतो 4 फूट ठीक आहे. 4 फूटचा एरिया कव्हर करतो जनरली. याच्यामध्ये मग तुमचं स्प्रेइंग रेट काय ठेवायचं पूर्ण 100% आहे का. केमिकल क्वांटिटीमध्ये तुम्ही 10 लिटर पूर्ण 10 लिटर सेव्ह करायची. रिफ्रेश ते आपल्याला पहिलं आधी सेट करावं लागेल पूर्ण सेट करावं लागतं ठीक आहे. त्यानंतर समजा तुम्हाला प्लॅन करायचं आहे म्हणजे ऑटोमेशन करायचं आहे ठीक आहे. तर ऑटोमेशन करायचं असेल तर तुम्हाला प्लॅन अँड फ्लायमध्ये जायचं आहे ओके. हे आहे असा एरिया हे एरिया आहे ठीक आहे. अच्छा हॅलो हे असं ड्रोन तसं ग्रीन आहे समजा. आता जनरली इथून येणार असं म्हणजे जिथं ग्रीन पॉईंट आहे तिथून जनरली आपण हे रोटेट पण करू शकतो. ग्रीन पॉईंट आहे ना स्टार्ट होतो तर कुठून स्टार्ट होतो असं जाणार 4 मीटरच्या 4 फूटचा जो डिस्टन्स असतो तो कव्हर करून वापस येणार तिथं ठीक आहे. आणि ह्या बटन्स हे बटन सांगितलं फक्त हे मेन आहे सध्याला. हे बाकीच्याला असाइन केलेलं नाही त्यांनी. हे आपल्या स्प्रेअरचं आहे. अच्छा ह्याला ऑन केलं का स्प्रेयर स्प्रेअर मास्टर स्विच ऑन. त्यानंतर बाकी ए जे आहे ए मॅन्युअल आहे बी ऑटो आहे ठीक आहे. त्याच्यानंतर हे RTL आहे सी रिटर्न टू लॉन्च आणि DEF हे ब्रेक्स आहे अच्छा ठीक आहे. आपली स्पीड अशी असते 4 मीटर पर सेकंड जी ऑटोमेशनची स्पीड असते. परंतु त्याला आपण मॅन्युअलमध्ये हे किती पण स्लो चालू शकतो कितीही फास्ट चालू. परंतु जी ऑटोची फिक्स असते ती 4 मीटर पर सेकंद असते. जोपर्यंत ड्रोन मुवमेंट करणार नाही तोपर्यंत स्प्रे होणार नाही ठीक आहे. ह्या प्रोपेलरनी
आपला कार्यक्रम पण होऊ शकतो. होतो. तर दिसतंय का तुम्हाला? नोझल पशी दिसणार, कारण त्याची ड्रॉपलेट साईजच खूप छोटी आहे, खाली दिसणार नाही तुम्हाला. मी सांगितलं आम्हाला टर्न करायचं आहे. आता आमच्या झाडाच्या जवळ गेल्यानंतर त्याला फ्रंटला सेन्सर असतं, बॅकला पण सेन्सर असतं. त्या पर्टिक्युलर म्हणजे ज्या डिस्टन्सच्या जवळ गेल्यानंतर लगेच सांगतं की ऑब्स्टॅकल डिटेक्टेड. ठीक आहे. आता सांगितलं त्या साईडनी सेन्सर आहे, समोर जात होता ड्रोन, ऑब्स्टॅकल डिटेक्टेड, झाड आहे म्हणून. ठीक आहे. हे सर्व गोष्टी ऑलरेडी नाही ऑटोमॅटिक ते सांगतो. हे बघा हवा बघा, तिथं काय हवा आहे त्यामुळे तुमचं खाली जातो, खाली येतोच नाही. सर्व सेफ्टी किटची खूप हे असेल ना, समजा जो पायलट आहे. तेच सांगायचं मला. आता हे फक्त बॅटरीमुळे मी पण स्वतःच रोटे काय हे नाही करत आहे. तसं नाही, मॅन्युअल आहे पुरा. जोपर्यंत ऑटोमोटिव्ह टाकल्यावर सर ऑटोमॅटिक मग ते होते का? हो, परंतु मॅप त्याला सेट करावा लागतो. मी सांगितलं आधी. ठीक आहे. आता स्प्रेअर स्विच मी ऑफ केलं. जर स्प्रेइंग संपल्यानंतर स्प्रेइंग बंद होते ऑटोमध्ये. आता तुम्ही हाईट वगैरे तुम्ही याच्यावरच करू शकता. हे हे तुमच्यावर आहे, तुम्ही किती ठेवणार आहे हाईट. काही क्वेश्चन विचारीन त्यावेळेस काही गोष्टी क्लिअर होईल. प्लांटला ऑब्स्टॅकल नाही करणार का, म्हणजे खाली जरी आपण नाही, त्या पर्टिक्युलर 2 फीटाच्या कमी आल्यानंतर ते ऑब्स्टॅकल होतं म्हणजे. आणि रिकमेंडेशन पण नाही, का नाही ते तुम्ही विचार करा, मी विचारणार आहे. तुम्ही 2 फीटाच्या खाली का नाही वापरायचं. ते झाडं पूर्ण हे होऊन जाईल, खाली झोपून जाईल हवेच्यानं. सगळ्या गोष्टी सांगा तुम्ही, काय काय होऊ शकतं. बऱ्याच